देशातील सर्वात मोठ्या धोबी घाटाला युद्धाचा फटका बसलाय। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील धोबी घाटावरील कामही ठप्प झालंय। कपडे धुण्याच्या आणि सुकवण्याच्या यंत्रणा गॅसवर चालतात, मात्र युद्धामुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे धोबी व्यवसायही संकटात सापडलाय। या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूया। इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम भारतभर सुरू आहेत। आपण बघतोय की CNGचा तुटवडा आहे, याशिवाय व्यावसायिक गॅस आहेत, घरगुती गॅस आहेत, त्याचा देखील तुटवडा आहे। त्यामुळे रेस्टॉरंट्स असतील त्याला देखील त्याच्यावर परिणाम होत आहेत। मात्र आता दुसरीकडे धोबी घाट जे 136 वर्ष जुनं असलेलं आहे धोबी घाट, या ठिकाणी देखील याचे परिणाम आता व्हायला लागलेले आहेत, दिसू लागलेले आहेत। कारण गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे आपण बघतोय की ही जी मशीन्स आहे या मशीन्स खरं तर गॅस सिलेंडरवर चालतात आणि इथून हे कपडे सुकवले जातात। मात्र हे आता गॅसचा तुटवडा असल्यामुळे त्या ठिकाणी हे कपडे सुकवता येत नाहीत। कारण अशा अनेक कपडे आहेत जे सनलाईटमध्ये सुकवता येत नाहीत त्यांना, त्यामुळे त्याचे आता या सगळ्याचा फटका हा इथल्या धोबी घाटचे जे कामगार आहेत त्यांच्यावर देखील बसू लागलेला आहे। गॅसचा प्रॉब्लेम आहे आणि हॉस्पिटलचे कपडे होते, गेट हाऊसचे कपडे होते। मग आता हॉस्पिटलचं काम 2 दिवसला आम्हाला लोकांना बंद आहेत, पण त्याला काम नाही जाणार तो ऑपरेशन नाही करणार डॉक्टर लोक, पण होते पण काम आम्ही लोकांना छुटू जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई।